श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरे संकलन डॉक्टर मनोहर वैटेकर. परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 3 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. साधने किती प्रकारची आहेत? महाराजांचं उत्तर: साधने अनंत प्रकारची आहेत. उदाहरणार्थ तीर्थयात्रा, दानधर्म, वेदशास्त्राध्ययन, अष्टांगयोग, सिद्धिप्रसन्न, जपतप अनुष्ठान, मठ मंदिर देवतार्चन, निराहार, अरण्यसेवन, गुरुसेवा, संतसंग, देवता ध्यान, पूजन, सुश्रवण, यज्ञयाग, सर्वसंग परित्याग, ब्रह्मचारी व्रत, परमहंस वर्तन, भजन कीर्तन, इंद्रिय दमन, परोपकार, दया, क्षमा, शांती, अत्यंत लीनता, प्राणरोधन, भैरवी देवी प्रसन्न, भूत भविष्य ज्ञान, पंचाग्नी साधन, अजपाजप, षटचक्रभेदन, तुर्या पाहणे, भ्रमर गुंफाभेदन, अखंड एकांत सेवन, अखंड मौन धारण, संन्यास ग्रहण, सर्वभूमी वंदन वगैरे. प्रश्न क्रमांक 2. परमार्थात उपासाचे महत्त्व किती? महाराजांचं उत्तर: उपासाचा मूळ शब्द उपवास. उपवास म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात राहणं, देव आपल्याजवळच आहे ही भावना करणं, कमी किंवा न खाता उपाशी राहणं. यात पोटाला थोडी विश्रांती मिळेल किंवा फराळाचे चमचमीत जिन्नस खाल्ले तर अजीर्ण होईल, पण हा काही खरा उपवास नव्हे. त्या दिवशी जास्त भगवत चिंतन झाले तर खरा उपवास. एकादशीच्या दिवशी उपास करून दिवसभर मोरी साफ करत बसला तर काय उपयोग आहे मला सांगा? उपास करता कामा नये, तो घडला पाहिजे. आपण एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे. उपास करू नका, पण उपासना करा. प्रश्न क्रमांक 3. परमार्थात मौनाचे महत्त्व काय? महाराजांचं उत्तर: न बोलणे, मनात जळफळ ठेवून अबोला धरणे हे मौन नव्हे. न बोलण्याने वाचणारी शक्ती, बुद्धी व वेळ परमात्म चिंतनाकडे लावावा. मन स्वस्थ व एकाग्र व्हावे हा मौनाचा खरा हेतू आहे. हा हेतू सांभाळून गरजेपुरते बोलले तर मौनभंग झाला असं समजू नये. भगवंताच्या नामाचा प्रेमपूर्वक उच्चार हा मौनच धरावा. उर्वरित प्रश्नोत्तरे पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.